नमस्कार. रोकठोकवर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. बरोबर 2 वर्ष 13.5 तासांपूर्वी याच दिवशी पुरोगामी महाराष्ट्राला एक हादरा देणारी घटना घडली. कदाचित कित्येकांना ती घटना आता आठवत असेल किंवा नसेलही. 20 ऑगस्ट 2013 या दिवशी पुण्यामध्ये सकाळी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची मॉर्निंग वॉकला गेले असताना हत्या करण्यात आली. तेव्हापासून शांततामय मार्गाने सुरू असलेली निषेध आंदोलनं याची तीव्रता क्षणभरही कमी झालेली नाही. या गेल्या 2 वर्षात जगात अनेक गोष्टी बदलल्या. एक नवी पिढी जन्माला आली. देशात आणि राज्यात सत्तांतर झालं. पाऊस आला, दुष्काळ आला, नवे चित्रपट आले, चित्रमालिका आल्या. पण आंदोलनाची धार मात्र अजूनही कायम आहे. बदललं नाही ते तपास यंत्रणांचं अपयश. तपास सुरू आहे असं एक छापील उत्तर त्यावेळचे सत्ताधारी देत आणि तपास सुरू आहे असं उत्तर यावेळचे सत्ताधारी देत आहेत. मॉडेल जेसिका लालच्या हत्येवरचा नो वन किल जेसिका हा चित्रपट मला आता इथं आठवतोय. इथल्या व्यवस्थेचं अपयश या चित्रपटातनं धडधडीतपणे समोर त्यावेळी आलं होतं. तपासात कशी दडपशाही करता येते हेही त्यात दाखवलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर विद्या बालननी त्या जेसिका लालच्या बहिणीचा एक सुंदर अभिनय केला होता. व्यवस्था कशी पोखरली आहे हे त्या चित्रपटातून दिसलं होतं. अगदी तसंच दाभोळकरांच्या हप्तेबाबतीत झालंय का? तपास यंत्रणा ढिम्मपणे हल्ली देखील नाही. फडणवीस सरकार 31 ऑक्टोबर 2014 म्हणजे बरोबर 293 दिवसापूर्वी सत्तेवर आलं. या 293 दिवसात तपासाची गती वाढली का गती खुंटली? दाभोळकरांचे अनुयायी सोडले तर आता कोणाला याबद्दल काही वाटत नाहीये का? काही वादळापूर्वीची शांतता आहे. लोक फक्त शांतपणे बघतायत आणि कदाचित उद्या ते एक्सप्लोड होऊ शकतात. दाभोळकर पानसरे यांच्यासारख्या हत्येची मालिका इथंच संपणार आहे का अजून काही बळी घेतले जाणार आहेत? सरकार बदललं तरी तपासाला गती येणार आहे का? ही हत्या उजव्या विचारसरणीच्या अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांनी केली हा प्रथमपणे केलेला जो आरोप होता त्या आरोपात आज 2 वर्षानंतर कितपत तथ्य आहेत असे काही पुरावे आपल्या हाती लागलेत का? आणि दाभोळकरांच्या हत्येनंतर चळवळ थांबली का आणखी वाढली? या हत्येनं पोलिसांना, सरकारला, सर्वसामान्य जनतेला आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना काय धडा दिला? या हत्येतून आपण सगळेच जण काय शिकणार आहोत यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात. नो वन किल दाभोळकर. नो वन किल दाभोळकर यात सुरुवातीला पाहूया तुमची आठवण ताजा करण्याकरता एक छोटासा रिपोर्ट. सत्ता कुणाचीही असो, आधीचं आघाडी सरकार असो किंवा आत्ताचं युती सरकार असो, यामधलं सत्य शोधून काढण्यामध्ये आणि त्यामध्ये काहीतरी गोंधळाच्या गोष्टी आपल्याला राजकीय दृष्टी बाहेर येतील का काय अशा आशंकेनं त्याला हातच लावायला नको अशी मानसिकता तर राज्यकर्ते करत नाहीयेत ना. आणि हे जर नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरेंच्या बाबतीत होत असेल तर या राज्यामध्ये सामान्य माणसाला न्याय कधी मिळणार? राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा पंतप्रधान. दाभोळकर कुटुंबियांची वेदना आणि विवेकनिष्ठ परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचा आक्रोश. मागील 2 वर्षात यात काहीही बदल झालेला नाही. 20 ऑगस्ट 2013 नरेंद्र दाभोळकरांची पुण्यातील महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर हत्या झाली. पुणे पोलिसांच्या 20हून अधिक टीम दाभोळकर हत्येचा तपास करत होत्या. त्यांनी शेकडो तासांचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. हजारो फोन कॉल्स तपासले. हल्लेखोर ज्या दुचाकीवरून आले होते तिच्या शोधासाठी अनेक जिल्ह्यातील दुचाकी तपासल्या. अनेक भोंदू बाबा बुवांची चौकशी केली. त्या व्यतिरिक्तही हजारो लोकांना चौकशीसाठी बोलावलं. एवढं करूनही हल्लेखोरांचा माग पुणे पोलिसांना मिळाला नाही. पोलिसांनी शस्त्रांचा अवैध व्यापार करणाऱ्या मनीष नागोरी आणि त्याच्या साथीदारांनाही अटक केली. मारेकरी म्हणून त्यांना कोर्टात हजर केलं. पण दाभोळकर यांच्या हत्येचा आरोप आपण स्वीकार करावा यासाठी पोलीस आपल्यावर दबाव टाकत आहेत असा खळबळजनक दावा नागोरीने कोर्टात केला. पुरेशा पुराव्याअभावी पोलिसांना नागोरीला सोडून द्यावं लागलं. या नामुष्कीतून पुणे पोलीस बाहेर पडत नाहीत. तोच चक्क थेट तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यावर प्लॅनचेट केल्याचा आरोप झाला.
50 फुटावरती पोलीस चौकी असताना, तिथे नाकाबंदी असताना खून होतो, मारेकरी पळून जातात. त्यानंतर नुसता तपासाचा देखावा केल्यासारखी इतकी माणसं त्याच्यावरती नेमली जातात, पण प्रत्यक्षात प्लॅनचेट सारख्या गंभीर गोष्टींचा वापर केल्याचा आरोप होतो. सीबीआयकडे तपास जातो, त्याच्यानंतर 1 वर्षामध्ये काही घडत नाही. सीबीआयची तपास यंत्रणा बेलापूरला बसते आणि पुण्यातल्या घटनेचा तपास करते. तपास सीबीआयकडे गेला खरा, मात्र त्यातून अद्याप तरी काहीच साध्य झालेलं नाही. तपास अधिकाऱ्याचीच नियुक्ती करण्यात आलेली नाही. आता हायकोर्टाच्या देखरेखीखाली तपास करावा अशी मागणी दाभोलकर कुटुंबियांनी केली आहे. नाही म्हणायला सीबीआयनं मारेकऱ्यांची सुधारित रेखाचित्र तेवढी प्रसिद्ध केली. दाभोलकरांचे मारेकरी सापडत नसताना कॉम्रेड पानसरे यांची हत्या झाली. मारेकऱ्यांनी तपास यंत्रणांच्या नाकावर टिच्चून आणखी आव्हानच यातून दिलं आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. नो वन किल दाभोळकर. आपण पाहिलंय की 2 वर्षामध्ये हत्या झाल्यानंतर 2 वर्ष 13.5 तास इतक्या क्षणाक्षणात नेमका काय घडलं ते आम्ही आपल्याला दाखवलं आणि त्याचीच आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे आणि मी स्वागत करतो महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचं. गृहराज्यमंत्री राम शिंदे साहेब, आपलं स्वागत या कार्यक्रमात. आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो त्यांच्या निस्पृहतेबद्दल असे अरविंद इनामदार. अरविंद इनामदारजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि अर्थातच आपल्या बरोबर आहेत डॉक्टर हमीद दाभोळकर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे चिरंजीव. हमीद दाभोळकर गेले 2 वर्ष अत्यंत शांतरामय आणि संयमी मार्गानं जे हा सगळा लढा आणि ही आंदोलनं चालू ठेवत आहेत त्याबद्दल आज तेही आपल्या बरोबर आहेत. हमीदजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. पहिला प्रश्न जो आहे तो आपण पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला प्रश्न आहे, सरकार बदललं, तपासाला गती आली का? सरकार बदललं, तपासाला गती आली का? आपल्यासोबत हमीद नरेंद्र दाभोळकर आहेत. डॉक्टर हमीद, पहिल्यांदा इथे काँग्रेस एनसीपीचं सरकार होतं, आता भाजप शिवसेनेचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. काही बदललं असं वाटतंय? तपासाला गती आली आहे? खरं सांगायचं तर बदलाचं आश्वासन देऊन हे सरकार सत्तेमध्ये आलं होतं, पण आमचा अनुभव काही तसा नाही. गेले काही दिवसापासून खरं तर तपास सीबीआयकडे आहे या सगळ्या घटनेचा. मी कारण सांगतो का असा अनुभव नाही. सीबीआयचा तपास अधिकारी हा प्रत्यक्षात बेलापूरमध्ये बसतो. पुण्यात घडलेली ही घटना आहे. अनेकदा प्रयत्न करून देखील त्यांनी पुण्यामध्ये बसण्यासाठी मान्यता दिलेली नाही तपास करणाऱ्या टीमला. दुसऱ्या बाजूला सीबीआयच्या अधिकाऱ्याची बदली झाली. 6 महिन्यापर्यंत त्या अधिकाऱ्याला माहित नव्हतं की आपण नक्की कुठे रिपोर्ट करायचंय, त्याला रिलीव्हर मिळत नव्हता. असं असताना इतक्या गंभीर गुन्ह्याचा तपास तो कसा काय करणार, असा दुसरा प्रश्न राहतो. तिसरा प्रश्न, सीबीआयचे अधिकारी सातत्याने ॲडिशनल मॅनपॉवरची मागणी करत होते राज्य शासनाकडे. 1 महिन्याच्या अत्यंत चिकाटीच्या पाठपुराव्यानंतर आणि आज राज्यभरात झालेल्या निदर्शनांच्या नंतर आज दुपारी ती मागणी सँक्शन करण्यात आली. त्याच्यामुळं स्वाभाविकपणे मनामध्ये शंका येते की हे याच्या पार्श्वभूमीवर तर झालं नाही ना बरोबर त्याच दिवशी ज्यावेळेला हे होतं त्यावेळेला. तरी देखील मी असं म्हणेन की ही एक चांगलं पाऊल आत्ताच्या शासनाने टाकलेलं आहे की त्यांनी अधिकारी सीबीआयच्या तपास यंत्रणेला दिले. हमीद दाभोळकर, सगळ्या पलीकडे जो हमीद दाभोळकर, या व्यतिरिक्त या दप्तर दिरंगाई, अक्षम्य अशा दप्तर दिरंगाईबद्दल हेळसांडी व्यतिरिक्त आणखीन काही लाल फीत आपल्याकडे दिसते? आणखीन काही सरकारी अनास्था आपल्याकडे आहे? आणखीन काही उदाहरणं आहेत की ऑफिस बेलापूरला आणि तपास पुण्याला, अधिकाऱ्याला बसायला जागा नाही, त्याला पुरेसा फौज फाटा दिलेला नाही, या व्यतिरिक्त आणखीन काही कहाण्या आहेत की ज्या सुरस कहाण्या आपण प्रेक्षकांना सांगू शकतो? खरं या सुरस नाहीयेत, खूप वेदनादायी. मी उपहासानी शब्द वापरलाय. जर आम्ही माझा शब्द अत्यंत उपहासानी होता हे आपल्या लक्षात आलं असेल. हो, निश्चित उदय सर.
तीन गोष्टी मी सांगू इच्छिन. एक म्हणजे कॉम्रेड पानसरेंचा खून झाला. या दोन्ही खुनांच्या ह्याच्यामध्ये खूप साम्य आहे. त्याच्या पाठीशी एकसारख्या शक्ती असण्याची शक्यता आहे. असं असताना आणि अनेक वेळेला विनंती करून कॉम्रेड पानसरेंच्या खुनाचा तपास करणारी SIT आणि दाभोळकरांच्या खुनाचा तपास करणारी CBIची तपास यंत्रणा याच्यामध्ये अजूनही एकही ऑफिशियल बैठक झालेली नाही. केंद्रात आणि राज्यामध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे. CBI प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या अंतर्गत येतं आणि आपण अनेक वेळेला मागणी केलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्याशी याच्याविषयी सविस्तर चर्चा करावी, याचं गांभीर्य घेऊन पंतप्रधानांशी वेळ मिळवून द्यावी. ते अनेकदा मागणी करून होताना दिसत नाहीये. आणि सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की हा एक सामाजिक स्वरूपाचा गुन्हा आहे. यामध्ये काही वैयक्तिक प्रॉपर्टीचे मॅटर किंवा नातेसंबंधातले ताण नव्हते. अशा वेळेला ज्या विचारसरणी या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विरोधामध्ये होत्या, ज्या सातत्याने त्यांचा द्वेष करत होत्या, ज्यांचे दहशतवादी कृत्यांमध्ये लागेबंदे आहेत असं खुद्द राज्य सरकारने केंद्राला रिपोर्ट पाठवलेला आहे. त्यांनी त्यांच्या फोटोवरती लाल क्रॉस मारण्यात आलेले होते. त्यांच्या खुनाचा आनंद व्यक्त केला. अशा संस्था संघटनांची कसून चौकशी केली जात नाही, ही सगळ्यात मोठी वेदना आहे. दोन वर्ष 13.5 तासानंतर हमीदजी आपल्या बोलण्यातनं लाल फुले आणि जे उल्लेख येत आहेत ते उजव्या विचारसरणीच्या काहीशा अतिरेकी असणाऱ्या अशा हिंदुत्ववादी संघटनेकडे आपण अंगुली निर्देश करताय. तो आजही आपला कायम आहे का कालच्यापेक्षा आज अधिक आपला कयास स्पष्ट झालेला आहे? मला असं वाटतंय मी कुठल्याही धर्माचं नाव या संघटनेशी जोडण्याच्या पूर्ण विरोधात आहे. कुठल्याही स्वरूपाचा कट्टरतेचा दावा करणाऱ्या संघटना या खरं म्हटलं तर धर्माच्या नावावरती अधर्म पसरवत असतात आणि त्या राज्य व्यवस्थेला आव्हान देतात. त्याच्यामुळे आपल्या धार्मिकतेशी त्याचा संबंध जोडू नये. या धर्माच्या नावावरती अधर्म पसरवणाऱ्या संघटना आहेत ज्या इथल्या राज्यघटनेला आव्हान देतात आणि आज त्या दाभोळकर पानसरेंच्या कदाचित मागं लागल्या असतील. त्याची कसून चौकशी व्हायला पाहिजे. उद्या त्या मला असं वाटतंय की इथल्या राज्य व्यवस्थेला देखील धक्का द्यायला कमी करणार नाही, जे बांगलादेशमध्ये होताना आज आपण बघतोय. बरोबर आहे. राम शिंदे, आपण आतापर्यंत हमीद दाभोळकर जे म्हणले ते तुम्ही ऐकलेलं असेल. अत्यंत वस्तुनिष्ठपणे त्यांनी हा सगळा 2 वर्षाचा त्यांचा वेदनामय प्रवास आहे तो आपल्यासमोर मांडला आहे. CBI कडे माझ्या माहितीप्रमाणे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, 9 मे 2014 हा तपास सुपूर्द करण्यात आला. तिथपासून आजपर्यंत आवश्यक ते अधिकारी देखील देण्यात आलेले नव्हते. CBI SIT मीटिंग झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या कानावरी गोष्ट घालावी ते देखील झालेलं नाही. तपास यंत्रणेला गती नाही. मला फक्त तुम्हाला या सगळ्यावरचं स्पष्टीकरण देण्या अगोदर, ते आपण द्यालच, एक छोटासा प्रश्न विचारायचा वाटतो की आत्ता जी मंडळी हा कार्यक्रम बघताय, उद्या सकाळी त्यांना फिरायला जायचंय, त्यांनी सुरक्षितपणे फिरायला जावं की आपल्या घरातच व्यायाम करावा? काय वाटतं आपल्याला? नाही, हमीद दाभोळकर यांनी ज्या संदर्भामध्ये या गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे की गेल्या 2 वर्षापासून या गुन्ह्याचा तपास लागत नाहीये आणि त्याची वस्तुनिष्ठ माहिती आपल्यासमोर त्यांनी आणलेली आहे. निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या त्या मांडलेल्या आहेत. आणि म्हणूनसाठी आपण जे सांगितलं की ह्या 2 जून 2014 रोजी हा गुन्हा CBI कडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये CBI कडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगानं काही बाबी सुद्धा त्यांनी निदर्शनास आणलेल्या आहेत. आणि म्हणून आजच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी जी या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये अनुभवी व्यक्तींची CBIला मदत करण्यासाठी आवश्यकता आहे, त्यांनी जी काही मागणी केली होती ती मागणी आज पूर्ण केलेली आहे. आणि त्या अधिकाऱ्यांना 3 महिन्यापर्यंत राम शिंदे मी तुम्हाला थांबवतो. अशा करता नॉर्मली या कार्यक्रमात मी कोणालाही थांबवत नाही, परंतु सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर 293 दिवसांनंतर आणि आणखीन एक तशाच विचारसरणीच्या माणसाची हत्या झाल्यानंतर आज आपण राज्यभर निदर्शनं झालेली असल्यानंतर अधिकारी पुरवतो, हे चांगल्या सरकारी कारभाराचं उत्तम उदाहरण म्हणायचं का? नाही, मी तिथपर्यंत येतोच आहे की मी अगोदरच त्यांचं मान्य केलेलं आहे की हे दाभोळकर आणि डॉक्टर पानसरे यांच्या गुन्हा जो घडला आणि आजपर्यंत आरोपी मिळाले नाहीत, या संदर्भामध्ये खऱ्याच अर्थानं त्यांनी आव्हान दिलेलं आहे
हे जे अमितजी दाभोळकर यांनी सांगितलंय, घटनात्मक आव्हान दिलेले, याच्याकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये आणखी शीघ्र गतीने आवश्यकता आहे. त्या अनुषंगानं जे सहकारी अधिकारी सीबीआयने मागितलेत त्यांना आज मंजूर करण्यात आले. परंतु माझ्यासारखा एक नवीन गृहराज्यमंत्री सुद्धा या गोष्टीकडे अतिशय तीव्रतेने पाहतोय. आणि मग आपण जो प्रश्न विचारलाय ते निश्चित स्वरूपामध्ये या राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये प्रश्न आहे. आणि अमितजी दाभोळकरांचं तर दुःख वेगळे अजून, परंतु अशा प्रवृत्तीचा एक वायडर दृष्टिकोन ठेवून त्यांना सुद्धा त्या डीप मध्ये जाऊन चौकशी करण्याची आवश्यकता आहे. राम शिंदे साहेब, राम शिंदे साहेब चौकशी होते 2 वर्ष. राम शिंदे साहेब, एखाद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण जनरल जसं बोलतो तसं बोलू नका. काही स्पेसिफिक मुद्दे अमित दाभोळकरांनी मांडलेले आहेत आणि जनतेला आश्वस्त करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही उत्तर देणं हे तुमच्या सरकारच्या इमेजसाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे. म्हणून तुम्हाला मी खोदून प्रश्न विचारतोय आणि तो म्हणजे एसआयटी आणि सीबीआय यांची जॉईंट बैठक कधी होणार? नाही, मी जे आपण सांगितलं, मी अमितजी दाभोळकरांनी सांगितले, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम पानसरेंच्या संदर्भामध्ये नेमली, सीबीआय इन्क्वायरी करते, दाभोळकरांच्या संदर्भामध्ये याची जॉईंट मिटिंग होणं अपेक्षित आहे. त्यांनी जे मागितले अधिकारी ते आज मुख्यमंत्री महोदयांनी सँक्शन केलेले जे अपेक्षित असतील ते. आणि मी राज्यातल्या जनतेला आणि या संदर्भामधल्या सर्वच व्यक्तींना याच्यामधून आश्वासित करू इच्छितो की याच्यापेक्षा जास्त शीघ्र गतीने याच्या तपास करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये राज्य सरकार ठोस पावलं उचलेल आणि लवकरात लवकर त्या दृष्टिकोनातून परिणाम आणि या गुन्ह्याचा तपास लागण्याच्या दृष्टिकोनातून या देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंग साहेबांकडे जाण्याची वेळ जरी आली तरी निश्चित स्वरूपामध्ये या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा निश्चित स्वरूपामध्ये जातील. आणि अमितजी दाभोळकरांनी जे सूचना केल्यात त्या सूचना आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. शेवटी गुन्हेगार हा पकडला गेला पाहिजे ही भावना आहे आणि राज्य सरकारची पण तीच भावना. तुम्ही आता जे म्हणलात राम शिंदे त्याचं मी स्वागत करतो की वेळ आली आणि गरज पडली तर आपण राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्र्यांकडे देखील जायला दिरंगाई करणार नाही. 2 वर्ष 13.5 तास याच्या नंतर दिरंगाई म्हणायची नाही तर आणखीन काय म्हणायचं? 2 वर्ष 13.5 तास तुम्हाला या संदर्भातल्या अत्युच्च अशा दरवाजाला ठोठवण्यासाठी पुरेसे वाटत नाही आहेत? या संदर्भामध्ये आवाज येतोय? हो, येतोय. पुरेसे 2 वर्ष झालेले आहेत. 2 वर्ष झालेले आहेत. सीबीआयकडे हा गुन्हा जाऊन 14 महिने झालेले आहेत. त्याच्यामध्ये आवश्यक असलेले अधिकारी आपण आज दिलेले आहेत. आणि म्हणून मी आवश्यक यासाठी म्हणलो की आता हमीदजींनी जो विषय सांगितला की हे 2 गुन्हे सकाळी मॉर्निंग वॉकला झालेत, साम्य आहेत, एका दुष्ट प्रवृत्तीने हे गुन्हे घडून आणलेत. आणि मग एसआयटी आणि सीबीआयची एक संयुक्तिक बैठक होण्याची आवश्यकता आहे. आणि सीबीआय डायरेक्ट अंडर येते गृहमंत्री सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. आणि म्हणून हा गुंतागुंतीचा विषय आपल्याला गुन्हाचा निष्कर्ष काढण्यासाठी, गुन्ह्याचे आरोपी सापडवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पुढे जावं लागेल. आपण जे म्हणताय ते मला मान्य आहे की या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जास्तीचा कालावधी गेलेला आहे आणि म्हणून याचा तपास लागला पाहिजे या दृष्टिकोनातूनच आपण पाहिलं जायचं. आणि 2 वर्षे हा फार मोठा कालावधी झाला आहे. शेवटी एखाद्या सामाजिक जीवनामध्ये एखाद्या विषयाला घेऊन अतिशय मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारलं आणि त्याचा असा पद्धतीनं खून होणं हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी, समाजासाठी, कोणत्याही एका सरकारसाठी मोठं चॅलेंज आहे. आणि म्हणून हे चॅलेंज आपल्याला संपुष्टात आणण्यासाठी कोणत्याही स्वरूपामध्ये कोणतीही गोष्ट करायची असेल तरी आपल्याला करावं लागणार आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जे काही सीबीआय तर आमच्या अंतर्गत येत नाही, परंतु आता आमचे अधिकारी मागितलेत, एसआयटी नेमलेली आहेत. आणि म्हणून राज्य सरकारचं जे इंटरव्हेन्शन करण्याची गरज असेल त्या संदर्भामध्ये अजिबात दिरंगाई न करता करेल. इनामदार साहेब, नो वन किल दाभोळकर, काय सांगाल? ह्यातले जे अनेक अधिकारी आहेत हे माझ्या ओळखीचे आहेत की दाभोळकरांची हत्या ही अतिशय वाईट गोष्ट आहे, महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे. तशीच आपल्या पानसरे साहेबांची पण ती आहे. आणि मला असं वाटतं या बाबतीत की पब्लिक प्रेशर म्हणजे लोकमताचा दबाव हा असा सारखा पाहिजे जे त्याच्यामुळं पोलिसला सुद्धा बरं का मधनं जी लेथर्जी येते ती जाते. पण पोलिसने चांगलं काम केले तुम्हाला सांगतो.
म्हणजे पोलिसांनी इतकं अगदी काही बरं का काही केलं 2 वर्ष झाली आम्ही नाही, मान्य आहे ना. आर पाटील यांचं निधन होण्या अगोदर ते आजारी पडण्या अगोदर त्यांच्या तरीही बंगल्यावर मी सांगतो तुम्हाला, आर पाटलांची आणि माझी भेट झाली होती तेव्हा आर पाटलांनी मला सकाळी ब्रेकफास्ट वेळी सांगितलं होतं, उदय 15 दिवसात 1 महिन्यात मी तुम्हाला गुड न्यूज देणार आहे, वी हॅव रीच द फायनल स्टेज. पण आपण एक लक्षात ठेवा, इफ यू सी द हिस्ट्री ऑफ क्राईम एज सच, आता आपल्याला ऐकमनला आठवत असेल 21 वर्षानंतर पकडला. जॅक द रिपरचा खून कधी लागला नाही, आपल्याला पत्ता लागला नाही. मिसेस चेंबरलेनचा ऑस्ट्रेलियामध्ये अत्यंत बरं का गाजलेला खून कटला होता. मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. महाराष्ट्रातल्या राजकीय हत्या यापुढे सापडल्या जाणार नाहीत असं नाहीये. मला माझी खात्री आहे की सापडतील. उलट माझं मत असं आहे की सापडतील. कारण आपण साधी गोष्ट बघा की त्याच्यामध्ये एक ब्लॅक गाडी वापरली होती. सगळ्या महाराष्ट्रातल्या ब्लॅक गाड्या चेक केल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर आपण लक्षात ठेवा की स्कूटर्स चेक केले गेले आहेत. पुण्याच्या जवळचे 50 किलोमीटरचे सगळे धाबे चेक केले गेलेले आहेत. एवढंच का प्लॅनचेटही केलं गेलं नाही, रिव्हरसाइड प्लॅनचेट. आय थिंक यू शुड टेक इट सिरियसली. त्याचं कारण असं आहे की जवळजवळ कोट्यवधी कॉल्स चेक केले गेले आहेत. 3000 माणसांना बरं का आपण लक्षात ठेवा इंट्रॉगेशन केले गेलेलं आहे. समटाइम्स लक प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. वाय डोंट यू टेक या दोन्ही याच्यावर असंच घडलं असं वाटतं आपल्याला. मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत, ह्या दोन्ही केसचा मी बरं का म्हणजे फॉलोअप करतोय, आपल्याला सांगतोय. पोलीस अधिकारी म्हणून ते बरं का आमच्या रक्तातच असतं. अनेक अधिकाऱ्यांशी मी बोलतही असतो. आणि मला असं वाटतंय की पानसरे किंवा दाभोळकरांची माझी चांगलीच ओळख होती. तुम्हाला सांगतो, आम्ही एका व्यासपीठावर आम्ही भाषणं पण केलेली आहेत. परंतु कुठंतरी केस क्रॅक होणार आहे. तुम्हाला सांगतो, यू आर कॉन्फिडंट. आय एम फिलिंग व्हेरी सर्टन. इन फॅक्ट आय टेल यू सर्टन अबाउट दिस. कुठंतरी ही केस बरं का आहे ही क्रॅक होईल. की 20 टाइम्स आपण 20 टीम्स केल्या नुसतं एक नाहीये. ते यूपीत गेलेत, ते कर्नाटकमध्ये गेलेत, ते गुजरातमध्ये गेलेत, ते MP मध्ये गेलेत, ते त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये गेलेत. कुठं नाही गेलेत तुम्हाला सांगतो. परंतु कुठंतरी एक लिंक लागायची राहिलेली आहे. आणि दुसरा एक जो आरोप केला गेला, तुम्हाला वाटतं मी सकाळी पण दुसरीकडे कुठेतरी पाहिला की जे सनातनी लोक आहेत त्यांची चौकशी केली का नाही. फार कसून चौकशी केली आहे तुम्हाला सांगतो. परंतु हे आमचं दुर्दैव आहे. खरं सांगू का, आपल्याला सांगू का, काही वेळेला पोलीस एक इल्लक असतं तुम्हाला सांगतो. आणि त्या इल्लकमध्ये आम्ही असं थोडं सापडलोय. पण माझी खात्री आहे आपल्याला, तुम्हाला सांगतो की आज आपल्याला राम शिंदे साहेबांनी सांगितलंय मोर ऑफिसर्स शुड बी गिवन. खरं म्हणजे माझं तर क्लिअर कट मत होतं आपल्याला, तुम्हाला सांगतो की 8 महिने दुसरं कुठलंही या टीम्सनी काम केलेलं नव्हतं. आवर महाराष्ट्र पोलीस वॉज इन द बेस्ट पॉसिबल पोझिशन. आणि कुठंतरी ही केस क्रॅक होईल. पानसर, कारण ह्या दोन्ही केसमध्ये सिमिलॅरिटी आहे. पानसरेंची जरी केस क्रॅक झाली, इनामदार साहेब, या दोन्ही घटनांमध्ये एवढं साम्य असताना SIT आणि CBIच्या मीटिंगला एवढा वेळ का लागतो. ते मात्र बरं का अक्षम्य आहे. दॅट इज दॅट. अधिकारी पाहिजे, अधिकारी द्यायला आम्हाला आपण एक लक्षात ठेवा की दॅट आय एंटायरली अग्री, तुम्ही जे म्हणलात. परंतु प्रयत्नच काही झालेले नाहीत. अगदी सगळे सुपारी किलर्स घेतले तुम्हाला सांगतो. सगळे महाराष्ट्रातले. आपण कल्पना करा की जेवढे म्हणून बरं का सुपारी किलर्सच नाहीत, जे शस्त्राचे व्यापार करणारे ते सुद्धा चौकशी केली गेलेली आहे त्यांची. आता मी आपल्याला सांगितलं की देर इज समथिंग कॉल्ड लक. आणि इफ द लेडी लक स्माइल्स आणि इट विल स्माइल. तुमचा असा विश्वास आहे यावर का हमीद चांगले अधिकारी काम करतात. हमीदना यावर बोलायचं आहे ते एका ब्रेक नंतर आपण ऐकूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय नो वन किल दाभोळकर. नो वन किल दाभोळकर या विषयावर आपण चर्चा करतोय. बरोबर 2 वर्ष आणि जवळपास 14 तासांपूर्वी दाभोळकरांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यानंतर कॉम्रेड पानसरे यांची देखील काही महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली. या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राम शिंदे, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री, अरविंद इनामदार, माजी पोलीस महासंचालक आणि डॉक्टर हमीद नरेंद्र दाभोळकर आहेत. मगाशी ज्या लेडी लक बद्दल उल्लेख माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी केला की अशा अनेक केसेस असतात की ज्या
90-95% शूटर येतात, परंतु शेवटच्या 2% प्रचंड मेहनत करावी लागते, थांबावं लागतं, ती लेडी लक स्माईल करावी लागते. जे अधिकारी याच्यावर काम करतायत त्यांनी कोट्यावधी कॉल्स, हजारो लाखो लोकांच्या वर निरीक्षण हाताशी लागत नसतो. अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती आहे. या सगळ्यावर कॉमेंट करायची होती हमीद दाभोळकरांना. हमीदजी, काय सांगाल? मला खरं तर मी थोडा गोंधळात पडलोय उदय सर. बोला. की प्रयत्न केल्यानंतर नशिबाची भाषा बोलणं एक वेळ मी समजू शकतो, पण प्रयत्न न करताच नशिबाची भाषा बोलणं हे म्हणजे मला वाटतं जखमेवर मीठ चोळल्यासारखं थोडंसं होतंय की काय. अरविंद इनामदार सरांविषयी माझ्या मनात खूप आदर आहे आणि ते माजी पोलीस महासंचालक राहिलेले आहेत. आणि असं असताना जर ते लकची भाषा बोलत असतील या तपासामधल्या ब्रेक थ्रू साठी, तर माझे एक 4-5 प्रश्न आहेत की जे प्रयत्नांच्या पातळीवरच्या गोष्टी आहेत त्या न करता आपण नशिबाची भाषा कशी काय बोलू शकतो. आणि मला आश्चर्य वाटत नाही की प्लॅनचेटचा वापर पोलीस यंत्रणेमध्ये होतो. ज्या वेळेला लकची भाषा पोलीस यंत्रणा प्रयत्न न करता करते त्यावेळेला मला असं वाटतं की तिच्या संविधानिक जबाबदारीपासनं हात झटकते का काय असा शंका निर्माण होते. 3-4 थेट प्रश्न आहेत मला असे वाटतात की हा एक स्वरूपाचा वैचारिक मतभिन्नतेतून झालेला गुन्हा आहे. इनामदार सरांनी जी सगळी आकडेवारी सांगितली ती तपासाच्या एका साध्या सरळ प्रक्रियेतली आकडेवारी आहे. जे वैचारिक विरोधक आहेत त्यांचे, आणि त्यांनी असं मला नाही माहिती की कशामुळे छातीठोकपणे सांगितलं की त्यांचा कसून तपास झालेला आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे ज्यांनी डॉक्टरांच्या खुनाचा आनंद साजरा करणारा लेख लिहिला त्यांचं साधं अजूनही स्टेटमेंट देखील नोंदवलं गेलेलं नाही. ज्यांनी ह्याच्यावरती फुली मारली डॉक्टरांच्या ह्याच्यावरती फोटोवरती त्यांची चौकशी झालेली नाही. ज्यांनी डॉक्टरांच्या वरती बदनामी करण्याच्या 18 केसेस घातल्या त्यांची चौकशी झालेली नाही. आणि या संस्था संघटना या साध्या संस्था संघटना नाहीयेत, त्यांचे दहशतवाद्यांशी असलेले लागेबंधे राज्य शासनानेच केंद्र शासनाला लिखित दिलेले आहेत. या सगळं न करता सीबीआय बरोबरची SITची बैठक न करता आपण जर लकची भाषा बोलत असू तर मला वाटतं की हे बोला. मी सर कंप्लीट करू का सर? बोला 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 हमीदजी बोला. मला आणखीन दोन बाबी सर मांडायच्या आहेत की या तपासामध्ये मोटिव्ह म्हणजे उद्दिष्ट जे तपासाचं गुन्ह्यामागचं असतं त्या गुन्ह्याच्या मोटिव्ह पासून तपासाची सुरुवात करणं आवश्यक असतं. हे मला वाटतं कॉमन मॅन म्हणून मला कळतं. ज्या वेळेला वैयक्तिक हितसंबंध हे त्यातला मोटिव्ह नाही, प्रॉपर्टी हा मोटिव्ह नाही, सामाजिक संदर्भ हाच त्याचा मोटिव्ह आहे. आणि डॉक्टरांच्या विरोधात सामाजिक संदर्भात असलेल्या आणि दहशतवादाचा वापर करणाऱ्या व्यक्ती आणि संघटना महाराष्ट्रात किती आहेत, त्यांची चौकशी ज्या वेळेला होत नाही त्यावेळेला कसून तपास झाला असं आपण कसं म्हणू शकतो? इनामदार साहेब, आपण त्यांच्याकडे उत्तर घेऊया. प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. लेट्स टेक आन्सर फ्रॉम. काय सांगाल? मला असं वाटतंय की हमीदजी जे बोलतायत त्याच्यामध्ये त्यांच्या दृष्टीनं ट्रूथ नक्कीच असेल, परंतु पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना जे आम्हाला माहिती आहे की लेडी लक म्हणजे मी काय म्हटलं की 99.9% एफर्ट्स आहेत. आम्ही प्लॅनचेटची भाषा करत नाहीये. आणि ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की मी जेव्हा आपल्याला सांगतोय की ज्या सनातनी आहेत त्यांची सुद्धा चौकशी केली गेली, फक्त त्यांचा विश्वासच नाही कशावर तर काय करणार. आणि प्रयत्न केलेले काय केलेले ते सांगायचे सुद्धा नाही. ते काय जुजबी प्रयत्न थोडेच आहेत हे सगळे. प्लीज एक आपण लक्षात ठेवा की शेवटी महाराष्ट्रातले पोलीसच हे सगळं काम करणार आहेत. कुठल्याही प्रकारे त्यांना निराश करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा उत्साहभंग करू नका. 8-8 महिने 9-9 महिने इतकं काम करत असताना एखादं अपयश येतं. हे जगातल्या सगळ्या पोलीस फोर्समध्ये झालेलं आहे. आणि मला आपण सांगा असं जर असेल आणि तुमचा कशावरतीच विश्वास नाही, पोलीस म्हणतात ना, म्हणजे खोटंच आहे सगळं. बरोबर. एक त्यांचा जो मुद्दा आहे ना त्याचं उत्तर आपण राम शिंदे यांच्याकडून घेऊया. राम शिंदे, एक अशा प्रकारचा अंगुली निर्देश इकडे होतोय आणि तो एका विशिष्ट विचारसरणी की ज्यांनी आयुष्यभर दाभोळकरांवर खटले बदनामीचे दाखल केले, त्यांच्यावर हल्ले यापूर्वी करायचे प्रयत्न केले, त्यांना धमक्या दिल्या,
त्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत अशा प्रकारचं सरकारतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे. अशा संघटनेची चौकशी करू नये ज्याचा थेट वैचारिक संबंध हा आत्ताच्या प्रस्थापित राज्यकर्त्यांशी असू शकतो. अशा प्रकारचे कुठले आदेश किंवा दबाव सरकार देणार आहे का देणार नाहीये? स्पष्टपणे महाराष्ट्राला सांगा की कुठलाही दबाव देणार नाही. देणार असाल तर सांगा की नाही त्या संघटनांची चौकशी होणार नाही. हमीदजींनी जे सांगितलं की त्या संदर्भामध्ये विषय असा उपस्थित केला की चौकशी तर मोठ्या प्रमाणावर केली, अनेक त्याचे बाजू पडताळून बघितले, कोट्यावधी कॉल्स, बाहेरचे सगळे आरोपी कोणत्या मानसिकतेचे आहेत, कोणत्या विषय आहेत, कोणत्या सामाजिक रचनेतून झालेले या दृष्टिकोन. परंतु मला याच्यामध्ये एकच सांगायचं आहे की या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही, आरोपी सापडलेले नाही हे बरोबर आहे. परंतु हमीदजींनी जो विषय उपस्थित केला की यामध्ये तपासामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही आणि जे जे शंका उपस्थित करतील त्या शंकेच्या अधीन राहून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की 101 नागरिकांनी फोनद्वारे माहिती दिली, त्यांना सुद्धा तपासण्यात आलेला आहे आणि जवळपास 35 ठिकाणचे 450 डम डाटा मागून 1500 सेल आयडीचे 20 कोटी मोबाईल हे सुद्धा व्हेरीफाय करण्यात आलेत आणि त्याच्यातून 1400 मोबाईल क्रमांक धारकाला सुद्धा त्याच्यामध्ये चेक करण्यात आले. आणि म्हणून त्यांनी जे जे संशय उपस्थित केले शेवटी तो सुद्धा एक तपासाचा भाग आहे आणि म्हणून ते दाभोळकरांचे चिरंजीव आहेत, त्यांचा दृष्टिकोन शेवटी तपासामध्ये त्यांची मदत असणं आवश्यक आहे. प्रथमदर्शनी पाहणाऱ्या 6 व्यक्ती होत्या, कोर्ट जेलमधल्या व्यक्तींना तपासलंय, बाहेर जाणाऱ्या 732 लोकांना सुद्धा आपण चेक केलेला आहे, म्हणजे इंटरनॅशनल प्रवास करणाऱ्या लोकांना सुद्धा याच्यात चेक केलं. राम शिंदे फार मोठा त्याच्याबद्दल परंतु ऐका ना, मी कन्क्लूड करतो. मी आश्वासित करू इच्छितो की या निमित्तानं त्यांनी जे जे मुद्दे सांगितले त्या अनुषंगाने सुद्धा कसून चौकशी केली जाईल. हे शेवटी घटनात्मक तरतूद आणि राज्य घटनेला किंवा या शासनाला दिलेलं आव्हान आहे. या गुन्ह्याचा तपास लागला पाहिजे आणि म्हणून जे जे इनपुट्स येतील त्या माध्यमातून सगळा तपास करण्याची भूमिका ही शासनाची राहणार आहे. बरोबर आहे. या पुढची चर्चा मला एका दुसऱ्या मुद्द्यावर न्यायचा आणि तो प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला, चळवळीचं नेमकं काय? अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला, चळवळीचं काय? आपण थेट जातोय पुन्हा हमीद दाभोळकर यांच्याकडे. हमीद दाभोळकर, आपल्याकडे सरकारनं अंधश्रद्धा थांबवण्यासाठी कायदा आणला, परंतु आम्ही आमच्या चॅनलद्वारे अनेकदा अंधश्रद्धेचे अनेक प्रकार उजेडात आणले, काही प्रकार आपल्याही निदर्शनात, आपल्या चळवळीच्या निदर्शनास आम्ही आणून दिले होते. या कायद्याची महाराष्ट्रात प्रभावीपणे अंमलबजावणी चालू आहे 2 वर्षानंतर, असं वाटतंय का? कोणाला या कायदा आल्याचा धाक बसलाय, भीती वाटतेय, अशा प्रकारचं वातावरण आहे? मी 2-3 गोष्टी आपल्या समोर नमूद करू इच्छितो. पहिली बाब अशी आहे की या कायद्याअंतर्गत जवळजवळ 150 पेक्षा अधिक भोंदू बाबा बुवा गेल्या 1.5 वर्षामध्ये गजाआड झालेले आहेत आणि हे चळवळीनं या कायद्याचा प्रचार आणि प्रसार लावून धरल्याचं एक खूप मोठं श्रेय आहे. एक ज्या वेळेला असा भोंदू बाबा बुवा गजाआड जातो त्यावेळेला काही हजार लोकांचं शोषण थांबत असतं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी बाब प्रभावी अंमलबजावणीची आहे कायद्याची आणि आज गृहराज्यमंत्री साहेब इथे आहेत आणि म्हणून मी जाणीवपूर्वक हे त्यांना आवाहन करू इच्छितो की जे अत्यंत गाजणारं गेल्या काही दिवसातलं राधेमा यांचं प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये थेट जादूटोणा विरोधी कायदा लावावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने करतेय. कारण दिसताना तो गुन्हा हा हुंड्याचा दिसत असला तरी त्यामध्ये दैवी दहशतीचा वापर करण्यात आलेला आहे. एखादी व्यक्ती दुर्गेचा अवतार आहे असं आपण सांगते आणि जर हुंडा दिला नाही तर त्याच्यावरती आपण तुझ्या संसारात विघ्न आणू असं सांगते. त्यावेळेला गरिबांच्या बाबाबुवांना एक न्याय आणि श्रीमंतांच्या बाबाबुवांना एक न्याय असं शासनामध्ये होऊ नये अशी एक अपेक्षा आणि यावरती गृहराज्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करावी असं मला वाटतं. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन समाजातली भोंदूगिरी थांबवण्यासाठी केवळ कायदा पुरेसा नाही तर त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात समाज मनाचं
प्रबोधन करण्याची गरज आहे आणि गेल्या 2 वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन समिती ते सातत्याने करतेय. शासनाने जे त्याचे दक्षता अधिकारी आहेत, पोलीस इन्स्पेक्टर, यांचं एक डिटेल ट्रेनिंग घ्यायला पाहिजे, कारण हा शासनाचा कायदा आहे आणि त्यांना हा कायदा समजावून सांगितला तर खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धांना आळ बसू शकेल. 3 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. त्यातला एक सामाजिक प्रबोधनाचा भाग आहे, तो आपण नंतर चर्चेला घेणार आहोत. परंतु पहिला मुद्दा आहे तो राधेमानच्या संदर्भात आणि गृहराज्यमंत्री त्याच्यावर निश्चितपणे त्यांची बाजू मांडतील आणि ट्रेनिंग बद्दल आपण अरविंद इनामदार यांची पण मतं जाणून घेऊयात. सर्वप्रथम राधेमा यांच्यावर जादूटोणा विरोधी कायदा आहे, त्याच्या अंतर्गत कारवाई होऊ शकते का? त्याच्या संदर्भात सरकार पावलं उचलतंय का? या संदर्भात गृहराज्यमंत्री काय म्हणतात ते ऐकूया. राम शिंदे. राधे माच्या संदर्भामध्ये आता प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सगळ्या पब्लिक परसेप्शनचे मध्ये जी चर्चा सुरू आहे त्या अनुषंगानं पोलीसमध्ये केस दाखल झालेली आहे. ती केस दाखल झाल्याच्या नंतर त्यांनी बेलसाठी अपील केलं, बेल झाला नाही, ते पोलिसांना सरेंडर झाले. हा झाला कायदेशीर बाजू आणि दाखल झालेल्या घटनेच्या नुसार. पण आता हा जो नव्यानं विषय उपस्थित केला आहे की अंधश्रद्धा निर्मूलना अंतर्गत एका दैवी शक्तीचा अभाव आणून जी काही भीती उत्पन्न केली त्या अनुषंगानं तो हुंडाबळीला कसा रिलेटेड आहे ना, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं कसं व्हायलेशन होऊन राहिलं या संदर्भामध्ये सुद्धा संबंधित अधिकाऱ्याला आपण ही तपासून घेण्याची आवश्यकता आहे. शेवटी एखादं कलम जर लावलं आणि ते कलम जर व्यवस्थितरित्या जर तपासून लावलं नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि म्हणूनसाठी जरूर या दृष्टिकोनातून अंधश्रद्धा निर्मूलनाचं प्रथमदर्शनी जरी जाणवत असेल तर त्या संदर्भामध्ये संबंधित जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत त्यांना सूचना ह्या तातडीने दिल्या जातील. अरविंद साहेब, की या राधेमा प्रकरण आणि त्याच्यानंतरचा ट्रेनिंग आणि समाज प्रबोधनाचा तिन्ही मुद्दे अत्यंत महत्वाचे होते. राधेमा प्रकरणामध्ये माझी माहिती जर बरोबर असेल तर त्या व्यक्तीनी, संबंधित राधेमानी, आपण दैवी शक्ती आहोत अशा स्वरूपाचं स्टेटमेंटच्या ऐवजी त्यांच्या बरोबरचे लोक आहेत त्यांनी या संदर्भात प्रचंड मोठ्या प्रमाणात स्टेटमेंट केलेली आहेत असे देखील समोर येत आहे. परंतु हा सगळा जो प्रकार आहे तो अत्यंत गंभीर आणि त्यापेक्षा गुन्हा, या पलीकडे त्याला दुसरं काही म्हणता येणार नाही. त्याच्यावरची कारवाई आणि ती सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन या कायद्याच्या पारित झाल्यानंतरचा हा सगळा भाग आहे. आणि समाज अशांच्या कच्छपी अजूनही लागतोय. मोठे मोठे स्टार्स, बॉलिवूड नेते लागत आहेत. याबद्दल काय म्हणाल? आता काय आहे की कुठलाही समाज एकदम बदलत नाही. पहिली लक्षात ठेवायचं की अतिशय चांगला कायदा केला गेलेला आहे आपल्याकडं हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा. परंतु इट विल टेक सम टाइम. सोशल चेंजेस एक असे ड्रॅस्टिकली होत नसतात. परंतु आता मगाशी दाभोळकरांनी सांगितल्याप्रमाणे 150 बोंधो बाबांच्या विरुद्ध केसेस केलेली आहे. माझी खात्री आहे बरं का की मुंबईतले पोलीस, डेप्युटी कमिशनर असतील, असिस्टंट कमिशनर असतील, कमिशनर असतील, जॉईंट कमिशनर असतील, ते ही गोष्ट कायद्यात बसू शकते का ह्याचा बरोबर त्यांचा अभ्यास चालू आहे तुम्हाला सांगतो. आणि वेन द टाइम कम्स दे विल अप्लाय इट. परंतु मगाशी जे शिंदे साहेबांनी सांगितलं ती अगदी गोष्ट खरी आहे की घाईघाईने एखादं कलम लावायचं आणि त्याच्यानंतर, कारण आता बघा 15 दिवस तिला अटक करायचं नाही असं हायकोर्टाने ऑर्डर दिलेली आहे, आपण लक्षात ठेवा. तेव्हा इट हॅज टू बी टेकन लिटल कूलली घेतलं पाहिजे. ते एक मीडियाचा एक रोल वेगळा आहे आणि कायदा आणि बरं का कोर्ट हा रोल वेगळा आहे, आपण लक्षात ठेवा. आता दुसरा पॉईंट जो त्यांनी सांगितला आणि ते म्हणजे ट्रेनिंग. आपल्याला करेक्ट, त्याचा पॉईंट आणि तो पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे. मला एकच सांगायचं आहे आपल्याला की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ट्रेनिंगसाठी एवढी ग्रँट्स देते. खरं म्हणजे आमच्या शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी ते जरूर बघावं. आज आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 2,20,000 ते 25,000 ऑफिसर्स आणि कॉन्स्टेबल्स आहेत. म्हणजे सब इन्स्पेक्टर्स, इन्स्पेक्टर्स, त्या DYSP आले, DCP आले, सगळे आले. आपल्याला का आमची परिस्थिती काय आहे मी आपल्याला सांगू का की 12 ते 16 तास ड्युटी केल्यानंतर, आता साधीच गोष्ट तुम्हाला सांगतो पोलीसचा रोल किती अवघड असतो. काल तिथं आपणही होता आणि मीही तिथं होतो की बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण हा अतिशय मोठा पुरस्कार दिला गेला. परंतु त्याचा बंदोबस्त करण्यासाठी 2,500 ते 3,000 पोलीस बाहेर काम करतो. ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आपल्याला तुम्हाला सांगतो. आपण मला सांगा एक जण तरी म्हणलं का काय जर उद्या जर गडबड झाली असती तर सगळ्यांनी पोलीसवरती खापर फोडला असतं तुम्हाला सांगतो. परंतु ज्यांनी आभार मानले त्यांनी पोलीस बद्दल एक शब्द तरी काढला का आपण मला सांगा. त्या कॉन्स्टेबलशी सगळे मी बोललोय, मी तुम्हाला सांगतो.
आणि त्यांची रिॲक्शन आहे की साहेब आम्ही एवढं दुपारपासून सकाळपासून तिथं काम करतोय, उभे राहायचं सगळीकडनं, खालच्या गेट पासून नाही, जिथं सुभाषचंद्र चौक आहे आपल्या याचा मरीन ड्राईव्हचा, तिथून कॉन्स्टेबल्स काम करतायत, ऑफिसर्स काम करतायत, एसीपी, डीसीपी, त्याच्यानंतर ॲडिशनल सीपी, पण कुणीतरी एकदा तरी थँक्स दिले का? आता दुसरी गोष्ट मला ट्रेनिंग बद्दल एक सांगायची आहे की डीजी ऑफिसला होम डिपार्टमेंट कळवतच नाही लवकर. कित्येक वेळेला ह्या सगळ्या ग्रँट्स मी आपल्याला सांगतो खर्च न झाल्यामुळं अनेक वेळेला परत गेलेत. एक मी या नंतरचा जो मुद्दा चर्चेला घेणार आहे तो मुद्दा आपण पडद्यावर पाहू शकता आणि त्याच्यावर आपण थेट उत्तर घेऊया राम शिंदे यांच्याकडनं. आणि तो मुद्दा आहे की डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येपासून प्रत्येक जण काय शिकणार आहे, पोलीस काय शिकणार आहे, अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते काय शिकणार आहेत, सर्वसामान्य माणसं काय शिकणार आहेत आणि गृह खातं काय शिकणार आहे. एक अत्यंत महत्वाची सूचना आता समोर येते अरविंद आमदार यांच्याकडनं. राम शिंदे साहेब काय सांगाल, डीजी ऑफिस कडून होम डिपार्टमेंटला ते कळवलंच जात नाही अशा प्रकारचं आता या ठिकाणी दिसतंय, त्याच्यामुळे अनेक ग्रँट्स लॅप्स होत आहेत, वापरता येत नाहीयेत. आता निवृत्त पोलीस महासंचालक इनामदार साहेबांनी सांगितल्याच्या नुसार त्यांचा अनुभव तर या पोलीस खात्यातला मोठा आहे, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, कारण त्यांनी हे त्यांच्या अनुभवाने त्यांना जे अनुभव मिळाला त्यांच्या सर्व्हिसच्या कालखंडामध्ये त्या अनुषंगानं ते केलेलं वक्तव्य आहे. निश्चित स्वरूपामध्ये अशा गोष्टी अनेक वेळा घडतात आणि म्हणून राज्य शासनाचं बजेट होतं पण बजेटला पण रिअप्रोप्रिएशन बजेट येतं आणि मग अशा वेळेस सुद्धा ह्या ज्या गोष्टी होत्या की सेंट्रल गव्हर्नमेंटनी बजेट अलॉट केलंय परंतु इम्प्लिमेंट करण्यासाठी आज सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या असेल ना केंद्र सरकारच्या असतील शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मध्ये घटनेने दिलेल्या तरतुदीनुसार खर्च होतातच अशी परिस्थिती नाही. आणि म्हणूनसाठी निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी जो सांगितलेला मुद्दा आहे तो माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणूनसाठी निश्चित स्वरूपामध्ये आता झालेल्या गोष्टीवर तर चर्चा करणं उचित इथे वाटत नाही. शेवटी ह्या मीडिया ट्रायलमध्ये काय करावं आणि काय करावं नाही यापेक्षा त्यांनी दिलेलं हे सजेशन आणि सूचना या संदर्भामध्ये मी माझ्या कार्यकाळात आणि कालखंडामध्ये लक्ष देईन आणि ते ट्रेनिंगचे कार्यक्रम अंमलबजावणीसाठी मी महत्वाची भूमिका बजावेल एवढंच या निमित्ताने मी सांगेन. जो मुद्दा आता हमीद दाभोळकरांनी मांडलेला होता पोलिसांच्या ट्रेनिंगचा त्या संदर्भातलं एक स्पष्ट आश्वासन आपल्याला मिळालं आहे. त्याचबरोबर पोलिसी तपास याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही, किंबहुना त्याला गती दिली जाईल, कुठल्याही प्रकारच्या संघटनेला स्पेअर केलं जाणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर आज 2 वर्षानंतर हमीद दाभोळकर हा कार्यक्रम होत असताना अशा प्रकारची स्पष्ट आश्वासनं मिळत असताना मला कल्पना आहे यापूर्वीच्या सरकारनं देखील अशी स्पष्ट आश्वासनं आपल्याला दिली असतील. डू यू फील मोर कॉन्फिडंट? या चळवळीला गती आणखीन या 2 वर्षाच्या काळात आले असं वाटतंय? अनेक लोक याच्याकडे आकर्षित होत आहेत, विचार पटतायत, एक ज्याला आपण म्हणतो की मैं तो निकला था अकेले कारवा बनता गया अशी अवस्था आहे. 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. मला वाटतं की मी विचारलेल्या कुठल्याच प्रश्नांना खरं म्हटलं तर मला थेट उत्तरं मिळालेली नाही आहेत. त्यामुळे तपासाच्या बाबतीमध्ये मनामध्ये अजूनच संभ्रमाची अवस्था आहे की खरंच हा तपास गतीनं पुढे जाईल का. जे थेट प्रश्न विचारले गेले त्याच्यावरती मला वाटतं जशी पूर्वीच्या राज्यकर्त्यांची उत्तरं होती तशाच स्वरूपाची उत्तरं आली आहेत. मला अजूनही या 3 थेट प्रश्नांची उत्तरं ऐकायला खरं तर आवडेल की सीबीआय आणि एसआयटीची बैठक पहिली आज 6 महिने झाले नाहीत ती कधी होईल, दुसरं म्हणजे पंतप्रधानांची वेळ आम्हाला कधी मिळेल आणि तिसरं म्हणजे या राधेमा प्रकरणामध्ये जादूटोणा विरोधी कायदा लागतो का नाही याविषयी कधी, कारण मुख्यमंत्र्यांनीच सांगितलंय की सर्व शासकीय कामं आता दिलेल्या कालावधीमध्ये जर पूर्ण झाली नाही तर त्याविषयीचं विधेयक आपण पारित केलेलं आहे. तर याच्याविषयी काही तारखा आपल्याला आपण बघूया ना. राम शिंदे साहेब बरोबर, राम शिंदे साहेब यांच्याकडनं उत्तर घेऊ ना. राम शिंदे साहेब, या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या वाटतात हमीद दाभोळकर यांना. तारखा जरी देणं शक्य नसेल तरी किमान एक टाइम फ्रेम तरी देऊ शकतो आपण. दाभोळकरांच्या प्रश्नाला मी उत्तर दिलेलीच आहेत तुम्हाला. नाही यासाठी सांगतो मी आपल्याला की त्यांनी जे सांगितलं की या मीटिंगच्या संदर्भामध्ये
या चर्चेच्या दरम्यान हमीदजींनी काही मुद्दे सुद्धा उपस्थित केले की तपासाच्या अनुषंगानं हे मुद्दे तपासले गेले नाहीत, म्हणून त्याचा सुद्धा अंतर्भाव केला पाहिजे. या शेवटी तो तपासाचा भाग आहे आणि म्हणून मी हे उत्तर अगोदरच दिलंय. परंतु ही बैठक आणि 2 गुन्ह्यामधलं असलेलं साम्य या संदर्भामध्ये सरकार हे सीबीआय आणि SITला कळवेल आणि त्यांना संयुक्त बैठक घेण्यासाठी सांगेल. दुसरा मुद्दा असा होता की पंतप्रधानांच्या वेळेच्या संदर्भामध्ये मी या चर्चेच्या दरम्यान आणि हमीदजींचं दुःख मी समजू शकतो की त्या निमित्तानं या संदर्भामध्ये राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांना मी या संदर्भामध्ये सांगेल की जेणेकरून सीबीआय हे गृहमंत्र्याच्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये गृहमंत्र्याच्या राजनाथ सिंग साहेबांच्या अंतर्गत येते आणि पंतप्रधानांच्या विषयात हा शेवटी गुन्हा घडलेला आहे की त्या अनुषंगानं हा विषय मी मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालेल. तिसरा मुद्दा आपण काय सांगितला? राधेमाना अंधश्रद्धा निर्मूलनाचा राधेमाच्या संदर्भात सुद्धा मी नाही निरगुडकरजी, राधेमाच्या संदर्भामध्ये सुद्धा मी स्पष्टपणाने उत्तर दिलं त्याच्यामध्ये की एखादा गुन्हा लावण्याच्या संदर्भामध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हा काम करत असतो आणि गुन्हा लावल्याच्या नंतर तो कोर्टात टिकत नाही आणि म्हणून यांनी केलेली जी सूचना आहे ती अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा लावता येईल का नाही त्या संबंधित इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला मी हे कळवेल आणि ते तपासून पाहायला लावेल. आणि मग इनामदार साहेबांनी सुद्धा सांगितलं ACP DCP आणि ते संबंधित जे अधिकारी आहेत आणि त्यांना आता इंटरिम बेल पण 15 दिवस दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा त्यांच्यावरती लागतो की नाही लागतो. शेवटी आपण टीव्हीवरती बोलतो आहेत, मी गृहराज्यमंत्री म्हणून बोलतो आहेत, शेवटी मी इथे बोललो आणि काय तो गुन्हा लागला असं होणार नाही. म्हणून त्याच इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला जिथे केस लॉस झाली आहे तिथं ही तपासून बघायला सांगणं माझी ड्युटी आहे आणि मी ती करेन. एवढं आश्वासन किमान आता महाराष्ट्राला पुरेसे. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातो अरविंद अण्णा सर, काय सांगाल की दाभोळकरांच्या हत्येपासून महाराष्ट्रानं काय शिकावं? पहिली गोष्ट अशी आहे की पोलिसांना खूप लागले. तुम्हाला सांगतो, आपण असं समजू नका की खाकीमध्ये आम्हाला काही दिलंच नाहीये, की एकदा खाकी वर्दी चढवली की आम्हाला काही भावना नाहीत, काही सेंटिमेंट्स नाहीत, काही मनामध्ये काही हे नाही, असं नाहीये. मला शेकडो ऑफिसर्स ह्याच्यामध्ये काम करणारे माहिती आहेत, जे त्यातले काही माझे विद्यार्थी पण आहेत. तुम्हाला सांगतो, त्यांना हे अतिशय मान लागलेलं आहे की आम्हाला सोडवता की आम्हाला म्हणजे आम्ही सोडवणारच. त्यांची भूमिकाच ही आहे. आपल्याला तुम्हाला सांगतो की वी विल वन डे क्रॅक दिस दिस पर्टिक्युलर केस. परंतु कुठल्याही परिस्थितीत सारखं निगेटिव्हच तुम्ही जर धरायला लागलात तर पोलिसांचा हा तेजोभंग होईल. तुम्हाला सांगतो, उत्साहभंग होईल. आणि राज्यकर्त्यांचं किंवा जनतेचं काम काय असलं पाहिजे की पोलिसांचा उत्साह वाढला पाहिजे आणि सातत्याने हा प्रकरणाचा रेटा लावून धरला पाहिजे. अगदी लोकमताचा रेटा लागला पाहिजे. पण त्याच्याबरोबरच पोलिसांच्या ज्या काही अडचणी आहेत, मला असं वाटतं की आमच्या राम शिंदेनी जरुरी बघावं. आत्ता काही वाईट परिस्थिती चालू आहे, कारण आपल्याला महाराष्ट्रात पाऊसच नाहीये. तुम्हाला सांगतो, आम्ही 1 वर्ष, 1.25 वर्ष, 1.5 वर्ष थांबायला तयार आहोत. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पोलिसांचा पगार कमी आहे. की जो मी असताना आपल्याला आपण लक्षात ठेवा की तालुका आपल्या त्याच्यामध्ये काम करणारा पटवारी, जे त्याला आपण तलाठी म्हणतो, त्याच्या आणि पोलीस कॉन्स्टेबलमध्ये फक्त 500 रुपयाचा फरक होता. आज हा सुमारे सुरुवातीलाच पगार हा फरक मध्ये 4,000 रुपयाचा झालेला आहे. मला सांगा की पोलीस मरतं कोण शेवटी? हो, या क्रियावानचा पंडित. त्यातला जो रिसोर्सेसचा भाग आहे, फायनान्शियल रिसोर्सेसचा भाग आहे, त्याच्यामध्ये थांबूया. पण तुम्ही बरं का तत्वता कुठेतरी मान्य करा. आज आपल्याला सांगतो SDM आणि DYSPचा पगार मी असताना 1 होता, आज तो पगार कमी झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे हा रिसोर्सेसचा पण मुद्दा आहे, तोही कुठेतरी आपल्याला चर्चेत घेतला जावा. कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. हमीदजी, या कार्यक्रमातनं तुमचं कितपत समाधान झालंय हे मला माहिती नाही, कारण तुमचं दुःख हे इतर कोणाहीपेक्षा अत्यंत मोठं आहे. परंतु एक गोष्ट मात्र आपल्याला नक्की जाणवली असेल की अवघा महाराष्ट्र आज नक्कीच तुमच्या बरोबर आहे. किमान या कार्यक्रमावर जे 2 मान्यवर आहेत, त्या 2 मान्यवरांनी या संदर्भात काही आश्वासनं दिली आहेत आणि मी झी 24 तासचा संपादक म्हणून तुम्हाला नक्की सांगू शकतो की त्या आश्वासनांचा पाठपुरावा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. प्रेक्षकांवर राजकीय आणि सामाजिक हत्यांमधून दिसत असते ती एक प्रकारची हुकुमशाही.
डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येत नाही तीच हुकुमशाही आम्हाला दिसली. सोयीचं राजकारण करणारे राजकारणी आणि निर्ढावलेलं तुमचं आमचं समाज मन, यातूनच खरं तर डॉक्टर दाभोळकर काय किंवा पानसरे काय यांच्या मारेकरांपर्यंत खरं तर कोण पोचणार हाच खरा सवाल आहे. हल्लेखोरांना पकडलं गेलं तरी त्याच्या मागच्या मानसिकतेला किंवा मास्टर माइंडला आळा कसा घालणार हा खरा सवाल आहे. डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा आणि आता 2 वर्षाचा काळ उलटून गेलाय, पण परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. हा एक मात्र झालंय, प्रतिगामी प्रवृत्तींची भीड चेपली आहे. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला 2 वर्ष होत आहेत, तर गोविंद पानसरेंच्या हत्येला आता 6 महिने. पुरोगामी चळवळीचे हे आधारस्तंभ असे लक्ष केले जात असताना त्यातून समाज काय शिकणार आहे, काय धडा घेणार आहे हा खरा प्रश्न आहे. शेवटी मर्ढेकरांच्या काही ओळींचा मला आधार घ्यावा असं वाटतो की या सगळ्याचं आम्हाला काही वाटणार आहे की नाही कुणी का कुणाचा बापलेक मामा भाचा मग अर्थ काय बेंबीचा या विश्वचक्री येतो उर का भरून जाती आतडी तुटून कुणी कुणाचा लागून नाही जर कैसा बांधला देखावा जर्न मरणाचा हा देवा कुशी कुशीतून गिलावा रक्त मावसी. याच नात्यानं आम्ही हा कार्यक्रम केला. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.